हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुषार आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आज स्टार्ट करणार आहोत एक नवा अध्याय महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील 9th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी आपण घेऊन येतो एक नवीन सिरीज लेक्चरची, ज्याच्यामध्ये आपण सायन्स 2 मधील आणि सायन्स 1 मधील सगळे आपण चॅप्टर कव्हर करणार आहोत. पहिला आपण 9वीच्या सायन्सची जी सुरुवात आहे ती करत आहोत सायन्स 2 मधून, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ज्याच्यामध्ये आपण सगळे बेसिक्स ज्या काही असतील, अल्गी असेल, त्याच्यानंतर फंगाय असेल, त्याच्यानंतर टेरिडोफायटा असेल, जिम्नोस्पर्म असेल, अँजिओस्पर्म असेल, जेवढे काही प्लांट्स असतील हे सगळे आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर कोणकोणते सायंटिस्टने डिस्कवर करायला मदत केली, क्लासिफिकेशन कुणी कुणी केलं, याच्यामध्ये आपण सगळा स्टडी करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे. जर आपण गेलो पुढे आणि चॅप्टर सुरुवात करत असताना चॅप्टरचं नाव आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स कव्हर करायचे आहेत बघा, पॉइंट्स टू बी कव्हर्ड. मग याच्यामध्ये आपल्याला पहिला आहे पॉइंट किंगडम प्लांटी आपल्याला कव्हर करायचं, या पूर्ण टॉपिकमध्ये शिकायचं आहे. सब किंगडम आहेत जिम्नोस्पर्म, दुसरा सब किंगडम आहे अँजिओस्पर्म. मग आपल्याला जे क्लासिफिकेशन प्लांटचं स्टडी करायचंय त्याच्यामध्ये किंगडम आणि सब किंगडम या दोघांचे अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, जर आपण पुढे गेलो तर आपल्याला खरं तर माहित पाहिजे की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाला एका कॅटेगरीमध्ये टाकण्यासाठी कुणी कुणी मदत केली बघा. त्याच्यासाठी वेगवेगळे सायंटिस्ट कार्यरत होते त्या काळी. मग जो व्यक्ती आहे फादर ऑफ बायोलॉजी अँड फादर ऑफ झुलॉजी कुणाला म्हटलं जातं बघा, फादर ऑफ बायोलॉजी अँड फादर ऑफ झुलॉजी अरिस्टॉटलला म्हटलं जातं. खूप वेळा याच्यावरती प्रश्न आपल्याला आलेला बघायला मिळतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील, आपल्या युनिट टेस्ट असतील, सेमिस्टर एक्झाम असतील किंवा फायनल अॅन्युअल एक्झाम असेल, तुम्हाला याच्यावरती कुठे ना कुठेतरी याच्यावरती क्वेश्चन आलेला बघायला मिळतो. आणि जेही एमपीएससी वाले असतील, युपीएससी वाले असतील किंवा जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात त्या लोकांचा हा प्रश्न खूप आवडीचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न आलेला बघायला मिळतो. जर आपण पुढे गेलो तर डेफिनेशन कुणी दिलेली बायोलॉजीची बघा, डेफिनेशन बायोलॉजीची कुणी दिलेली, लॅमार्क अँड ट्रॅव्हिरास. लॅमार्क अँड ट्रॅव्हिरास याने बायोलॉजीची डेफिनेशन मात्र दिलेली आहे, आपल्याला बघायला मिळते. थ्रिप्स्टस किंवा आपण थ्रिप्टस म्हणतो त्याला, फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ बॉटनी. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे वनस्पतीचा जनक कोणाला म्हटलं जातं, वनस्पतीचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर तो आहे थ्रिप्टस. खूप वेळा याच्यावरती ही प्रश्न असतो. याच्यावरती प्रश्न सगळ्याच क्षेत्रामध्ये विचारले जातात. म्हणजे जर आपण विचार केला कुठे असेल मग ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, नीट एक्झाम असेल किंवा ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा या प्रश्न विचारलेला असतो. त्याच्यानंतर दुसरी ब्रांच आहे सायन्स मधील, बायोलॉजी मधील दुसरी ब्रांच आहे मायक्रोबायोलॉजी, ज्याच्यामध्ये कुणाचं योगदान आहे, योगदान होतं तर लिव्हेनहोक यांचं योगदान होतं आणि अजूनही असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यापुढे आहे हिप्पोक्रेटस. मग हिप्पोक्रेटसने कशामध्ये योगदान दिलं बरं, तर त्याने मेडिसिन मध्ये योगदान दिलं. ओके, त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बघा बॅक्टेरिया, बॅक्टेरिया आहे का बॅक्टेरिया आहे बघा नीट बरं. जर आपल्याला हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो बॅक्टेरिया. हा, आता कुठे बघते ते तुम्ही पहा, बॅक्टेरिया म्हणा किंवा बॅक्टेरिया म्हणा. ओके, रॉबर्ट कोच आणि लुईस पाश्चर यांना त्याचं काय दिलं जातं, जे काही त्यांचं योगदान आहे, कुणी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांना बॅक्टेरियाच्या संबंधी दिलं जातं. अल्गीचा शोध कुणी लावलेला आहे, अल्गीचा शोध बघा फ्रिंच यांनी लावलेला आहे. वेगवेगळ्या सायंटिस्टचं आपल्याला त्या ठिकाणी काय असलेलं बघायला मिळतं, कॉन्ट्रीब्युशन असलेलं बघायला मिळतं. जर आपण पुढे गेलो, याला काय म्हणतात बघा, काही जण म्हणतात फंगी म्हणतात, फुंगी म्हणतात, फंजाई म्हणतात. तुम्हाला जो वाटेल तो त्याचा उच्चार करा, पण प्रॉपर तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. पुढे जर आपण पुढे गेलो, नॅचरल मेथड, क्लासिफिकेशनची नॅचरल मेथड कुणी डिस्कवर केली, तर तो शास्त्रज्ञ आहे बेंथम अँड हुकर. याच्यावरतीही प्रश्न आलेले बघायला मिळतात. कोणते, नॅचरल मेथड कुणी डिस्कवर केली, कुणी केली, बेंथम अँड हुकर यांनी. आणि लास्ट आर्टिफिशियल मेथड किंवा फादर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम हे कोणाला म्हटलं जातं, तर कार्ल लिनायस याला याचं योगदान दिलं जातं. कारण 2 नावं देतो तो, कोणाला 2 नावं देतो, ॲनिमल असेल किंवा वनस्पती. आपल्याला बी तसंच एक काय असतं बघा, एक शॉक असतो आपल्याला. आपणही एखाद्या व्यक्तीचं नाव शाळेमध्ये वेगळं असतं आणि घरी त्याला वेगळ्याच नावाने बोलवतात, निकनेम आपण म्हणूया. ओके, असं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं. तसंच जर सायंटिफिकरित्या जर बघायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला 2 नावं दिलेली आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये एवढ्या सगळ्या सायंटिस्टचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन असलेलं बघायला मिळतं. जर आपण पुढे गेलो तर क्लासिफिकेशन केलेलं आहे कुणाचं, तर प्लांटचं. मग याच्यामध्ये जर 2 ब्रांच बघितला की बघा, ज्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे बघा, MSc केलेलं आहे. ओके, आमचा सब्जेक्ट आहे MSc झुलॉजी, ज्याच्यामध्ये आम्ही MSc केलेलं आहे. मग क्लासिफिकेशन अजून कशामध्ये येणार आहे बघा,
की बॉटनी असेल, त्याच्यानंतर काय असेल मायक्रोबायोलॉजी. मग होतं काय की 8वी पर्यंत सगळं सायन्स आपण एकत्र शिकलेलो असतो, वेगवेगळ्या ब्रांचेस अजिबात झालेल्या नसतात. मग आपल्याला अचानक कळतं हे बॉटनी काय, झुलॉजी काय आणि मायक्रोबायोलॉजी काय. हे प्रश्न आपल्याला खूप वेळा पडत असतात. पण प्रश्न पडलाय म्हणजे त्याचं उत्तर हे नक्की मिळतच असतं. आणि झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, बॉटनीचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये सगळ्या वनस्पतींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मायक्रोबायोलॉजी छोटे छोटे ऑर्गेनिज्म होते हैं, उनका हमको स्टडी करना पड़ता है, उन उस ब्रांच को क्या बोलते हैं, माइक्रो ऑर्गेनिज्म. बहुत छोटे होते हैं जिनको हम हमारी आंखों से नहीं देख सकते हैं, इसलिए उनको क्या बोला जाता है, माइक्रो ऑर्गेनिज्म. लेकिन ऐसा होता है कि हम बहुत छोटा छोटा आंख करके बहुत चीजें देखते हैं, सबको पता है. तो देखो इसको हम क्या बोलते हैं, ये जो थ्रिप्टस है, अगर थियो मतलब क्या होता है, देखो ट्री होता है और फेटस मतलब होता है प्लांट्स. तो इसका क्लासिफिकेशन किया इसने, इसके लिए इसको कंट्रीब्यूशन दिया जाता है. तो देखो कहाँ कहाँ उसने कंट्रीब्यूशन रखा. तो प्लांट्स में ट्रीज आते हैं, ट्रीज के बाद श्रब आते हैं, उससे नीचे चले जाएंगे तो हमको क्या मिलेगा, हर्ब्स मिलेंगे, और फिर छोटे छोटे वाइन हमको देखते ही नजर आते हैं. ओके, ये होता है क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिज्म की हमको कैसे करना है. हम भी बहुत बार क्लासिफिकेशन अच्छी तरीके से नहीं करते हैं. आपल्याला सांगितलेलं काय असतं की बाबा 5वीची मुलं एका बाजूला बसवा, 6वीची एका बाजूला बसवा, पण आपल्याला तेवढं नॉलेज नसते. आपल्याला जे सांगितले ते पण करता येत नाही. मग एवढ्या शास्त्रज्ञांनी किती कठीण काम केलेलं आहे बघा, जे आपल्याला अभ्यास आता करावा लागतोय. जर पुढे आपण आलो तर बघा की किती किंगडम आहेत हेही खूप महत्वाचं आहे. मग 2 किंगडम पासून सुरुवात झाली, 3, 4, 5 अशा किती सिस्टीम आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला एकच प्रश्न माहित असतो की 5 किंगडम सिस्टीम. मग याचा शोध कुणी लावला हे आपल्याला प्रत्येक वेळेस प्रश्न पडलेला असतो. तर ठीक आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला मग 2 किंगडम होते हेही माहित असणं गरजेचं आहे, 3 किंगडम होते, मग कोणत्या सायंटिस्टचा रोल आहे. आपण काय करतो की बघा एखादा समजा पदार्थ बनवलेला आहे, ओके, छान पदार्थ बनवलेला आहे, मग तो कुणी बनवलेला आहे आपल्याला एवढंच माहित असतं की छान बनवलाय, पण त्याच्या पाठीमागे ज्याने मेहनत घेतलेली हे आपल्याला माहित नसतं. एखाद्या विद्यार्थ्याला अचानक सगळं सक्सेस मिळतं, तो खूप सक्सेसफुल होतो, पण त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्या पाठीमागे जी मेहनत आहे ती मेहनत कोणालाच दिसत नाही. असे खूप सारे लोक असतात की त्याच्या पाठीमागे मेहनत घेणारे असतात. म्हणजेच काय बघा, तो स्वतः विद्यार्थी असेल, त्याचे आई वडील असतील, त्याच्यानंतर त्याचे फ्रेंड्स असतील, टीचर्स असतील, हे सगळे त्याच्या पाठीमागे काय करत असतात, मेहनत घेत असतात. पण आपल्याला दिसताना शेवटी एकच गोष्ट दिसते, ते म्हणजे सक्सेस. तसंच आपल्याला दिसताना डायरेक्ट 5 किंगडम सिस्टीम दिसते, पण आपल्याला त्याच्या अगोदर 2 ने सुरुवात झाली, 3 ने सुरुवात झाली, हे आपल्याला अजिबातच दिसत नाही. ओके, तर आपल्याला हे कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, इट्स पार्ट ऑफ जोक, पण आपल्याला लक्षात ठेवायचंय कुणालाही सक्सेस एका सेकंदात, एका दिवसात, एका रात्रीत मिळत नाही, आणि जर ते सक्सेस मिळालं तर ते चिरकाल टिकत नाही. त्यामुळं चांगल्या प्रयत्न करा, चांगले स्वप्न ठेवा आणि त्याच्याकडे पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करा. मग सायंटिस्ट आहेत आणि मग कोणकोणते किंगडम त्यांनी काय केले, डिस्कवर केले. जर आपण पाहिले 2 किंगडम, मग कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले ते 2 किंगडम, विचार केला आपण तर कार्ल लिनायस असेल. मग यांनी किती शोधले, फक्त प्लांट्स अँड ॲनिमलिया किंवा प्लांटी आणि ॲनिमलिया. त्यांना त्यावेळेस तेवढंच माहित होतं काय की प्लांटी असतात किंवा प्लांट्स असतात आणि ॲनिमल्सच असतात. आपल्याला तर त्या काळी काहीच माहित नसेल. तसं म्हणलं तर आता सुद्धा आपल्याला काहीच माहित नसते, आपण स्टडीज केलेला नाही. आपण का करत नाही स्टडी, वी डोंट नो ना. त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टी माहीत नसतात. त्या काळी मात्र त्यांनी 2 किंगडम त्या ठिकाणी डिस्कवर केलेले होते. 3 किंगडमचा जर आपण विचार केला तर कोणते सायंटिस्ट होते बघा, हॅकेल जे सायंटिस्ट होते त्यांनी 3 किंगडम डिस्कवर केले, ज्याच्यामध्ये प्रोटिस्टा, प्लांटी आणि ॲनिमलिया. सुरुवातीला 2च होते, ॲनिमलिया, प्लांटी अँड प्रोटिस्टा. म्हणजे एक त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला बघायला मिळतो. नंतर पुढे आलो तर बघा हळूहळू आपल्याला त्यांचा क्रम दिसतो शास्त्रज्ञांचा. अगोदर कार्य केलं कार्ल लिनायस यांनी, त्याच्यानंतर कार्ले कुणी केलं, हॅकेल यांनी, त्याच्यानंतर कोपलँड यांनी मात्र 4 किंगडम सिस्टीमचा शोध लावला. मग याच्यामध्ये ऍड कोणता झाला बघा, सुरुवातीला पुन्हा होता, ॲनिमलिया होता, प्लांटी होता, प्रोटिस्टा होता आणि मोनेरा होता. पण आता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड झाला, तो म्हणजे कोणता, मोनेरा. आणि राहिला खूप वेळा प्रश्न विचारतो, आपल्याला तेवढंच माहित असतं कोणता की फक्त 5 किंगडम सिस्टीमचा शोध कोणी लावलेला आहे. मग ते माहिती आहे सगळ्यांना की आर.एच. व्हिटाकर यांनी मात्र 5 किंगडम सिस्टीमचं आपल्याला त्या ठिकाणी डिस्कवरी केलेली बघायला मिळते, ज्याच्यामध्ये मग मोनेरा आहे, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी अँड ॲनिमलिया हे सायंटिस्ट आपल्याला माहिती आहेत. पण अजून एक सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे कार्ल वूज.
यांनी काय केलं मग, 5 किंगडम सिस्टीम तर आपल्याला कळाली, मग यांनी काय केलं बघा, 3 डोमेन सिस्टीम. क्या किया इन्होंने, तो बाकियों से जाकर कुछ अलग किया. जो पहले जा चुके हैं लोग जिस रास्ते से, उसी रास्ते पे गए क्या, तो नहीं, पहले ही वो रास्ते मैले हो चुके हैं, तो वहां नहीं जाना है. हमको रास्ता या मोड़ बदल कर जाना है, तभी हम कुछ हासिल कर पाएंगे. तो इन्होंने सारे किंगडम हमको बता दिए यार, 2 होते हैं, 3 होते हैं, 4 होते हैं, 5 होते. इन्होंने दूसरा रास्ता अपनाया जिसके अंदर क्या बोला देखो कि 3 डोमेन सिस्टम. किसने बताया, कार्लूज ने. अब ये 3 सिस्टम क्या होती है देखो, जिसके अंदर होता है बैक्टीरिया, फिर आर्की बैक्टीरिया है, और यू बैक्टीरिया हम बता सकते हैं. तो ये 3 डोमेन सिस्टम हमको उन्होंने डिस्कवर जो किया है वो हमको दिखता है. अगर हम फिर आगे आते हैं, टॅक्झॉनॉमी म्हणजेच काय, की एक प्रकारची नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला काय करायचं, आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे, तो कुठे राहतो, कोणत्या देशामध्ये राहतो, कोणत्या राज्यामध्ये राहतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये, वस्तीतल्या कोणत्या गल्लीमध्ये, गल्लीतल्या कोणत्या घरामध्ये, घरातल्या कोणत्या रूममध्ये, कोणत्या रूममधल्या कोणत्या बेडवरती तो झोपतो, इथपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सगळी गोष्टीची माहिती करून घ्यायची. याची माहिती नाही करून घ्यायची आपल्याला, कोण कुठे झोपतो, कोण कुठे राहतो. आपल्याला त्या त्या कॅटेगरीनुसार एखादं प्लांट असेल तर त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय, त्याच्यासाठी हा आपल्याला क्रायटेरिया असलेला बघायला मिळतो. पहिला जर आपण विचार केला तर किंगडम म्हणजे जर हायरार्की आपण त्याला बोलतो. मग जे बेसिक युनिट आहे ते काय आहे बघा, याचं जे आहे ते स्पीसीज आहे, त्याच्यानंतर जीनस आहे, फॅमिली, क्लास, फायलम, किंवा त्यालाच बोलतो आपण डिव्हिजन अँड किंगडम. आता फायलमचा यूज कधी करायचा आणि डिव्हिजनचा यूज कधी करायचा, जर ॲनिमलचं आपण क्लासिफिकेशन करत असेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत फायलम, आणि ज्यावेळेस आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करणार आहोत त्यावेळेस आपण यूज करणार आहोत डिव्हिजन. मग जर आपल्याला हे सोप्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर कसं ठेवणार बघा, केपी ऑफ कहा गया, कुणाल पंड्या गया, ऑफिस गया गुजरात या सूरत बोलो, जैसे आपको ध्यान रखना है. कैसे बोलोगे देखो, कुणाल पंड्या का ऑफिस गया सूरत, कुणाल पंड्या का ऑफिस गया सूरत. के फॉर किंगडम, पी फॉर फाइलम, का फॉर क्लास. ओके, ऑफिस मतलब, फीस मतलब फैमिली, जीनस का गया, और सूरत स्पीसीज. ये हम ध्यान रख सकते हैं, किंगडम, फाइलम, देन क्लास, फैमिली, जीनस एंड स्पीसीज, ऐसे हम ध्यान रख सकते हैं. कुणाल पांड्या का ऑफिस गया सूरत, तो सूरत का ही है तो वहां ही जाएगा फिर. ओके, ऐसे ट्रिक के माध्यम से हम इसको ध्यान में रख सकते हैं. ओके, तो लिविंग ऑर्गेनिज्म को हमको क्लासिफाई करना है. हमको पता चला कि 5 किंगडम है, तो कैसे करना है देखो. पहले तो प्रोकैरियोटिक सेल में हम उसको क्या करेंगे, कैटेगराइज करेंगे. अब प्रोकैरियोटिक सेल इसको क्यों बोला जाता है, क्योंकि यहाँ ट्रू न्यूक्लियस नहीं होता है, यहाँ ट्रू न्यूक्लियस नहीं होता है. फिर क्या होता है, अगर हम बात करें तो यहाँ का जेनेटिक मटेरियल है वो किस फॉर्म में होता है देखो, न्यूक्लियोइड के फॉर्म में होता है. यहाँ मतलब अगर हम इसकी बात करें, जो जेनेटिक मटेरियल है वो न्यूक्लियर मेम्ब्रेन अराउंड नहीं होता है, इसलिए वो किस फॉर्म में होता है, वो न्यूक्लियोइड के फॉर्म में होता है. इसको हम कैटेगराइज करते हैं मोनेरा, और मोनेरा में बहुत सारे क्या आते हैं, बॅक्टेरिया आते हैं. मग आपण सांगू शकतो आर्की बॅक्टेरिया आहे किंवा यू बॅक्टेरिया आहे, नॉट आर्ची बॅक्टेरिया. आर्ची बॅक्टेरिया नाही, आर्की बॅक्टेरिया आपण त्याला म्हणणार. मग जर एका ठिकाणी आपण प्रोकॅरियोटिक म्हणत असेल तर ऍट दी सेम टाइम दुसरीकडे काय बोलणार, यूकॅरियोटिक. मग यूकॅरियोटिक आपण कशाला बोलणार, की याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे, याच्यामध्ये काय आहे, ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे, आणि ज्याचं जेनेटिक मटेरियल कव्हर केलेलं असेल न्यूक्लियर मेम्ब्रेनने त्याला आपण बोलणार यूकॅरियोटिक. पुढे आलो, यूकैरियोटिक अगेन डिवाइडेड इनटू यूनिसेल्युलर, मतलब एक ही पेशी से बनेगा, म्हणून त्याला आपण युनिसेल्युलर बोलतो. पुन्हा जर सेकंड पार्ट त्याचा बघितला तर मल्टीसेल्युलर मीन्स मेनी सेल्स, बहुत सारे सेल से मिलकर बनेगा, इसलिए हम उसको मल्टीसेल्युलर बोलते हैं. फिर अगर यूनिसेल्युलर की बात करेंगे तो इसके अंदर एक ही आता है, वो है प्रोटिस्टा. प्रोटिस्टा में यूनिसेल्युलर बहुत सारे एग्जाम्पल है, फॉर एग्जाम्पल अमीबा है, देन पैरामेशियम है, देन यूग्लिना है. ऐसे बहुत सारे एनिमल हमको दिखाई देते हैं. कहाँ, प्रोटिस्टा के अंदर हमको दिखाई देते हैं.
जर आपण मल्टीसेलरकडे आलो की पुन्हा त्याच्यामध्ये आहे की विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. मग सेल वॉल आहे कुणामध्ये, आपल्याला बेसिक डिफरन्स माहिती आहे की सेल वॉल हे प्लांट सेलमध्ये असतं आणि ॲब्सेंट हे ॲनिमल सेलमध्ये असतं. त्याच्यावरून पुन्हा आपल्याला क्लासिफिकेशन झालेलं बघायला मिळतं. विथ सेल वॉल जर आपण पाहिलं तर मग सेल वॉल आहे कशामध्ये, तर आहे प्लांटीमध्ये. आणि प्लांट्स कसे असतात, प्लांट असतात ऑटोट्रॉप. का ऑटोट्रॉप असतात, कारण त्यांच्यामध्ये असतं क्लोरोफिल. मग क्लोरोफिल काय करतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस करते आणि स्वतःसाठी अन्न तयार करताना आपल्याला बघायला मिळतं. जर पुन्हा सेल वॉल आपण पाहिलं तर ते सेल वॉल कुणामध्ये आहे, फंगी म्हणा किंवा फंजी, तुम्हाला जो उच्चार करायचा आहे तो तुम्ही करू शकता. आणि हे मात्र कसं आहे, हेटेरोट्रॉप आहे. इट इज डिपेंड ऑन दी अदर्स फॉर दी फूड पर्पज, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि लास्ट जर आपण पाहिलं की ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाही असे कोण आहोत, तर आपणच आहोत. जे काही सगळे ॲनिमल्स आहेत ते सगळे असेच आहेत की ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाही, ते सगळे हेटेरोट्रॉप आहेत. म्हणजेच ह्युमन बिंगचा विचार केला किंवा कोणत्याही ॲनिमलचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी ते हेटेरोट्रॉप असलेले बघायला मिळतात. बघा, अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं, काय काय सायंटिस्टने डिस्कवरी केले, त्याच्यानंतर कोणकोणते फादर ऑफ क्लासिफिकेशन असेल, फादर ऑफ बॉटनी असेल, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असेल, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघितलं आपण कोणता क्लासिफिकेशन असेल, किंगडम 2, 3, 4, 5, 3 मेन डोमेन सिस्टीम असेल आणि क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे आपण आतापर्यंत स्टडी केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत किंगडम प्लांटी, ज्याच्यामध्ये पूर्णतः कोणते पार्ट्स येतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला चॅनल लर्न विथ तुषार. तुम्हाला जर हे टीचिंग आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंतही पोहोचवण्याचा, जे 9वीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी विसरू नका. ओके, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.